नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज. आता आपण अक्कलकोट या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी एक मठ आहे, सुंदरसा मठ आहे. अनेक भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत आहे. नक्की कोणता मठ असणार आहे आणि याची जी ऐतिहासिक माहिती आहे ती आपण एक सेवेकरी आपण त्याच्याकडे जाणून घेऊया. सर नमस्कार, काय ओळख सांगाल आपली, काय सांगाल? नमस्कार, मी विद्याधर पारखे, मी इथला ट्रस्टी आणि मॅनेजिंग ट्रस्टी आहे. तर आपण जे आता मठात आलेलो आहोत तर तो चिन्मय पादुका मठ, गुरु मंदिर आणि बाळप्पा मठ या तीन नावांनी हा मठ ओळखला जातो. आणि इथली माहिती सांगताना एवढंच महत्वाचं सांगेन की सगळे हजारो भक्त रोज स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोटला आलेले असतात. आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की अक्कलकोट येथील स्वामींचे विशेष जे दोन भक्त आहेत, एक म्हणजे चोळप्पा महाराज, दुसरे म्हणजे बाळप्पा महाराज. मग चोळप्पा महाराजांचा जिथे मठ आहे तिथे स्वामींची स्वतःची समाधी आहे. पण स्वामींना स्वतःला जेव्हा असं लक्षात आलं होतं की आता त्यांच्या समाधीची वेळ जवळ येते, तर त्यांचे जे अत्यंत लाडके शिष्य होते बाळप्पा, त्यांना स्वामींनी जवळ बोलवलं आणि त्यांना स्वतःचा स्वामी उत्तराधिकारी बनवणार आहेत असं त्यांना सूचित केलं. एवढंच म्हणून स्वामी थांबले नाहीत. स्वामींच्या खाजगी वापरातल्या काही वस्तू होत्या, जसं की त्यांचा दंड होता, त्यांची छाटी होती, रुद्राक्षाचा कंठमणी कायम त्यांच्या गळ्यात असायचा तो होता, बोटातली श्री स्वामी समर्थलेली सोन्याची अंगठी होती आणि त्यांच्या चिन्मय पादुका, या सगळ्या गोष्टी त्यांनी बाळप्पांच्या हवाली केल्या आणि त्यांना अशी आज्ञा दिली की स्वतंत्र मठ बांध, येणाऱ्या जाणाऱ्या भक्तांना भाजी भाकरी दे आणि यावत चंद्रदिवा करो, म्हणजे जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत स्वामी भक्तीचं हे जे कार्य आहे ते असंच निरंतर पुढे चालू ठेव. मग स्वामींच्या आज्ञेने बाळप्पाने जो मठ बांधला तो हा मठ आहे. 1901 साली हा मठ बांधला गेलेला आहे. आणि फक्त स्वतःची चीज वस्तू स्वामींनी बाळप्पांना देऊन त्यांना स्वतःचा उत्तराधिकारी बनवलं एवढं असंच नाही, तर इथे गुरुगादी किंवा गुरुपीठ स्थापन करण्याची आज्ञा देखील स्वामींनी बाळप्पांना दिली. आता समोर जे आपण बघतोय, समोर जो अगदी मुखवटा आपल्याला दिसतो, ती म्हणजे बाळप्पा महाराजांची तिच्या खाली भूगर्भ समाधी आहे. जांभळा कापड जे आपल्याला दिसतोय, जो मुखवटा दिसतोय, तिथं खाली बाळप्पा महाराजांची भूगर्भ समाधी आहे. त्याच्या मागेच वरच्या बाजूला स्वामींची छोटी मूर्ती दिसते आपल्याला, वर छत्री आहे आणि खाली ज्या मोठ्या मोठ्या दोन पादुका दिसतात त्या म्हणजे स्वामींनी बाळप्पांना दिलेल्या स्वतःच्या चिन्मय. मग आत्ता मठाची आणि शिवपुरी मगाशी तुम्हाला मी सांगितलं जो आश्रम आहे त्याचे जे सर्व आहेत डॉक्टर पुरुषोत्तमजी राजीववाले, हे परम सद्गुरू श्री गजानन महाराजांचे नातू आहेत. आणि त्यांना मी असं कळवलं की हे अशी एक पादुका इथे उमटलेली दिसायला लागली आहे, तर आपण काय करूया, तेवढा थोडा भाग सोडून आपण इतरत्र ते फरशा लावून घेऊया का? तर ते म्हणले नाही, मला येऊन बघू दे म्हणाले आधी. मग ते आले, त्याने जेव्हा बघितलं तर ते म्हणले की हे स्पष्ट जर एवढं एक पाऊल दिसतंय, अन्यत्र आणखीन काही असतील असं मला वाटतं. तर मी म्हणलं तसं जसं काम इथे सगळं सुरू होतं, इथे ते फुटलेल्या फरशा, कापलेल्या फरशांची धुराळा, सगळा सिमेंट, वाळू हे सगळं आतमध्ये आणलेलं होतं. ते सगळं त्यांनी साफ करायला लावलं. सगळा जो काही मठाचा एरिया आहे तो मी धुवून घेतला. आणखीन शोधायला सुरुवात केली तर आपल्याला आश्चर्य वाटेल, 100-150 ठिकाणी सर्वत्र जिथे आता तुम्ही चौकटी बघताय तिथे स्वामींच्या पादुका उमटलेल्या दिसल्या. हे जर समोर आपण बघताय इथे दोन मोठी मोठी पावलं आपण बघताय इथं, तसंच तिथं जे पेटी ठेवलेली आहे दानपेटी, त्याच्या समोर देखील एक तशीच मोठी पादुका उमटलेली दिसू लागली. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की स्वामी स्वतः हे जवळजवळ 6.5-7 फूट उंच होते, अजानुबाहू होते. आणि त्यांची पावलाचा आकार असा 13-14 नंबरचा असा मोठा मोठा आकार होता. तर तेवढी मोठी मोठी पावलं 2-3 ठिकाणी आपल्याला इथे अगदी स्पष्ट आढळून येतात. आपण जर त्याचा फोटो काढला तर अगदी क्लिअर असा त्याचा फोटो निघतो बघा. आपण तिथे पण त्यांना घ्यायला सांगा, तिथं
2 नंबरच्या खांबासमोर जी फरशी आहे त्याच्यावर जे पाऊल उमटलंय पहिलं दिसलेलं बर. ते तिथे आहे. तर बरं, आणखी काय हा सांगाल? मठ जो आहे, आपण आत आलात की एक वेगळी शांतता आपल्याला इथे साधारण जाणवते. किती भाविक येत असतील रोज दर्शनासाठी? आणि आता सर कसं आहे, म्हणजे सोमवार ते समजा आपण वीक बघितलं, पुणे एक आठवडा बघितला, तर सोमवार, मंगळवार, बुधवार थोडा कमी असते. आपण ज्याला म्हणतो की विकेंड जसं सुरू होतो, गुरुवारपासून म्हणा किंवा शुक्रवारपासून म्हणा, तर गुरुवारपासून जरा जास्त गर्दी इथे आपल्याला खूप, म्हणजे जवळजवळ दिवसातून एक 5-6 हजार तरी लोक इथे येतात. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वामींनी इथं जे अन्नदान सुरू केलंय ते इथलं पहिलं अन्नदान आहे. ह्याच्या आधी इथं अन्नदान जवळजवळ 150 वर्षापासून सुरू आहे.